एक महत्त्वाची बातमी, बोंधू अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आलंय। आणखी एका बोंधूवरती जादूटोणा विरोधीसह बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। याच संदर्भात जी पीडित तरुणी पुढे आली तिच्या बरोबर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आहेत। किरण, या पीडित तरुणीकडून आपण तिच्या व्यथा जाणून घेऊया। कस्तुरी, आपल्याला माहिती आहे की बोंधू अशोक खरात असेल, त्यासोबतच गडगे महाराज असेल आणि अन्य अनेक महाराजांचे जे प्रताप आहेत ते समोर येत आहे। आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक गुन्हा नाशिकच्या लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। ज्या पीडित महिलेनं हे संपूर्ण गुन्हा दाखल करण्याचं धाडस केलं, ती महिला आता आपल्या सोबत आहेत, तिच्याशी आपण संवाद साधूयात। काय नेमकी तुमची तक्रार आहे, काय नेमका गुन्हा दाखल झालाय? गुन्हा दाखल असा केलाय की जी घटना माझ्यासोबत घडली ती 2 वर्षापूर्वीची घटना आहे, म्हणजे 2024 मधली ही घटना आहे। तर त्याविषयी म्हणजे जे माझ्यासोबत घडले जे लैंगिक अत्याचार त्याच्याविषयी मी आवाज उठवलाय आता, म्हणजे ती तक्रार मी नोंदवली आहे। आणि भरपूर जणांनी मला हा पण प्रश्न केलाय की 2 वर्षापूर्वी ते घडलं, मग तू आत्ता का नोंदवलं? तर माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस माझ्यासोबत ते घडलं होतं त्यावेळेसही मी आवाज उठवायचा प्रयत्न केला होता। मी फर्स्ट टाइम आडगाव पोलीस स्टेशनला पण गेली होती, पण तिथे गेल्यानंतर मला हे सांगितलं की तू ह्या हद्दीतली नाहीये, तू निफाडला जा, तिथे तक्रार कर। पण माझी एवढी कंडिशन नव्हती त्यावेळेस की मी तिथं जाऊ शकेल। मग त्यांनी मला सांगितलं की तू दिंडोरी पोलीस स्टेशनला जा। दिंडोरी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझ्याकडे त्यांनी मला पाठवलेले मेसेज वगैरे पण होते, ते मी तिथं पोलिसांना दाखवले। तर पोलिसांनी मला असं उत्तर दिलं की तू पण त्याच्याशी बोलू शकत होती, तू पण तुझ्या मर्जीने गेली असेल, हे असं कुठं नाही राहत म्हणे बाई। त्या बाबाला कोणी पैसे दिले त्या बाबांनी, तर तू उगाच वाऱ्या घालत बसशील, त्याच्यामुळे तू हे। आणि त्यावेळेस मला कोणाचा सपोर्ट पण नव्हता, खरं सांगायचं तर ना फॅमिलीचा होता ना कोणाचा होता। त्याच्यामुळे मग मी माघार घेतली ह्या गोष्टीला। आणि त्याचं जे बॅकग्राऊंड बघता त्याची नेत्यांशी ओळख होती, माझ्यासमोर त्यांनी महिला मंडळाशी चर्चा पण केलेली होती। महिला मंडळ जे असेल आडगावचं वगैरे सगळं, तर महिला मंडळमध्ये पण त्याची ओळख आहे। तसंच जे डॉक्टर वगैरे, कारण मी जिथे जॉब करायची आपलं साईबाबा हॉस्पिटल, ते धर्माधिकारी असो, म्हणजे एकंदर बघता जे मोठे मोठे डॉक्टर वगैरे असतील किंवा नेते वगैरे असेल, अशा नेत्यांशी पण त्यांची ओळख होती। त्यांचा संपर्क कसा आला होता? माझा आणि त्यांचा संपर्क असा की एकदा दत्त जयंती होती, आम्ही दरवर्षी गाणगापूरला जातो। तर एक गुरुपौर्णिमा होती 21 तारखेला, आणि गुरुपौर्णिमा निमित्त घरचे माझे आई वडील म्हटले की आपण जाऊया इथे, प्रति गाणगापूर म्हणून त्यांनी त्याच्या मठाला नाव दिलंय। आणि नृसिंह सरस्वतीचे तर मी स्वतः भक्त आहे, म्हणून म्हटलं की आपण जाऊया। आम्ही त्यांना गुरु मानलं, तर म्हटलं आपण जाऊया। तर म्हणून आम्ही प्रति गाणगापूरचं ते कसं आहे ते बघण्यासाठी आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो। तिथे गेल्यानंतर जी 12ची आरती झाली, जो संचार झाला लोकांमध्ये, तो बघून एक थोडंफार मम्मी पप्पांना असं वाटलं की नाही इथे काहीतरी आहे बुवा, सत्य तो बाबा आहे, त्याच्याकडे काही दैवी शक्ती आहे बुवा। म्हणून आम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये 15 ऑगस्ट होता, त्या दिवशी गुरुवारच होता, त्या दिवशी गुरुवार म्हणून त्यांचा मठ चालू असतो, त्यावेळेस आम्ही तिथे गेलो। आणि त्या दिवशी त्या बाबांचं आमचं म्हणजे ओळख झाली। तर त्यांच्या पाठीमागच्या केबिनमध्ये ऑफिसमध्ये आम्ही बसलो। तर त्यांनी पप्पा मम्मींनी, जसं माझे थोडे वैयक्तिक घरगुती प्रॉब्लेम होते, तर चिडचिड होत होती वगैरे, तर म्हणे की हिची चिडचिड होते असं तसं, तर त्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला इथे असं। तर त्यांनी सांगितलं मम्मी पप्पांना की हिला बाहेरचा झटका आहे, बाहेरचा आहे हिला, तर तुम्हाला इथे 4 गुरुवार खिटी घालावा लागणार। आणि त्यांच्या बाहेर तिथं त्या बाबाच्या तिथे एक कुंड आहे, पाण्याचं तळ आहे, आणि त्या तळ्याला त्यांनी नाव दिलंय पापविनाशी कुंड। त्याच्यामध्ये आंघोळ करायची, तिथल्या औदुंबर झाड आहे, त्या औदुंबर झाडाला प्रदक्षिणा मारायच्या। आणि आम्ही गुरुवारी तर आमच्या सोबत अजून भरपूर तिथे लोक इतके येतात की अक्षरशः मुंबई पुणे अशा मोठमोठ्या शहरांमधून सुशिक्षित लोक तिथे येतात, हे मी माझ्या डोळ्याने बघितले। तिथे आम्ही 4ही गुरुवार ते त्यांनी जसं सांगितलं आम्ही तसं केलं। त्याच्यानंतर एवढ्या 4 गुरुवारच्या दरम्यान त्याचं माझ्या घरच्यांशी जे बॉन्डिंग आहे किंवा माझ्याशी असेल ते व्यवस्थित होतं, बोलणं वगैरे। आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तू वैयक्तिक संपर्क कसा आला?
त्यांनी सांगितलं की तुझी बर्थ डेट वगैरे काय असेल ते मला तुझ्या व्हॉट्सअप नंबरवरून तू सेंड कर. माझ्या मम्मी पप्पांसमोर सांगितलं हे. मी ते सेंड केल्यानंतर माझा नंबर जेव्हा त्यांच्याकडे गेला त्यांनी मला मेसेज करायला सुरुवात केली की मी त्यांच्याशी पण स्पष्टच बोलायची की मला जर एखादं आढळलं की तुम्ही हे असं नाही. एकदा आरती चुकीची झाली होती. मी त्यांना बोलली की म्हटली आरती तुम्ही चुकीची कसं काय घेतलं. आणि जेव्हा मिरवणूक काढली होती त्यांच्या गावातून तर त्यावेळेस डीजेचे गाणे लावले होते दत्त महाराजांच्या मिरवणुकीला. तर मला प्रश्न पडला होता की तुम्ही देवाची मिरवणूक काढता मग डीजेचे गाणे का लावले. तर हे मी जेव्हा त्यांना बोलले तर त्यांनी मला मेसेजमध्ये याची उत्तर दिले होते की तुझ्यासारखी स्पष्ट बोलणारी मुलगी मी पहिल्यांदाच बघितली आणि मला पण अशी मुलगी लागत होती. तर तू एक काम कर, तू ना माझा पुण्याचा मठ चालव, मी हा मठ चालवता. हे त्यांनी माझ्याकडे बोलवलेले याचे पुरावे पण माझ्याकडे होते. पण माझं दुर्दैव हे की आपलं हे जे पोलीस प्रशासन आहे ना त्यांनी जर ही तक्रार तेव्हा नोंदवली असती ना तर आज कुठंतरी हे सगळं असतं जगासमोर. पण तुम्हाला वैयक्तिक धमकी काय म्हणून दिली होती आणि काय ते प्रसंग होता? तो प्रसंग असा की ज्यावेळेस मला त्यांनी मेसेज वैयक्तिक मला पप्पांना सांगितलं की मला वैयक्तिक भेटायचं आहे तर हिला